राष्ट्रीय हिंदू संघटन जळगाव दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी आणि लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना पायबंदी घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा त्वरित लागू करावा या मागण्यासाठी माननीय निवासी उपजिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना नियोजन देण्यात आले। महाराष्ट्रातील महिला व युवती सुरक्षेचा अतिशय गंभीर प्रश्न आहे। तसेच राज्यात वाढत्या घटना त्याचबरोबर लव्ह जिहाद नावाखाली श्रद्धा व फसवणूक करून महिलांचे धर्मांतर शोषण व हत्याचे प्रकार महाराष्ट्र दिसून येत आहे व तसेच त्याचप्रमाणे कुटुंबियांना मानसिक व सामाजिक त्रासाला सामने जावे लागत आहे। या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू संघटन जळगाव यांच्यातर्फे माननीय निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात आज निवेदन देण्यात आले। याप्रसंगी महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष श्री विजयकुमार शर्मा, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश वाघ, उपाध्यक्ष नागराज महाजन, श्रीमती मंगलाबाई बारी, जिल्हा महिला अध्यक्ष रत्ना अत्तरदे, महिला युवा अध्यक्ष महिला उपाध्यक्ष राजेश बंसल, महामंत्री राजेंद्र बारी, महासचिव योगेश बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष मंगल परदेशी, विजा गजभारे, भुसावळ तालुका अध्यक्ष कडू पाटील, भुसावळ शहराध्यक्ष मोहित बराटे, पंडित जाधव राहुल, आबदार ओम प्रकाश जोशी, हितेंद्र धाडे, रेखा परदेशी, पूजा कांचन सोनवणे, लताबाई पाटील, स्मिता पिल्ले, स्वाती कुलकर्णी, वसुंधरा जोशी बेंडाळे, संगीता पाटील, नीलव पवार, नलिनी बराटे, विद्या नाईक, देवयानी कोल्हे, रवींद्र बारी, आसित सामंता त्यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन लव्ह जिहाद कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात आली।